नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 4 आणि मी 4 वाजता उठली सकाळी कारण आज आहेत तांदूळचे पापड आणि तांदूळचं पीठ तयार नव्हतं आणि रात्रीची लाईट होती म्हणून मी सकाळी 4ला उठली. तर बघू शकता तुम्ही किती अंधार आहे बाहेर पूर्ण आणि आम्ही फार्म हाऊसवर राहतो जंगलात, तर पूर्ण बाहेर अंधार आहे. तर मी उठले आणि माझे मिस्टर आम्ही दोघं उठलो. तर मी इकडे तांदूळ दळत होती सकाळी 4 वाजता उठून. चक्कीवरती मी तांदूळ दळत होती. पापड उद्योग काही सोपा नाही आहे. रात्रंदिवस एक करावा लागतो, तेव्हा कुठे पापड उद्योग उभा राहतो. तर सकाळच्या 4 वाजल्यापासून माझं रुटीन सुरू होऊन जातं कामाचं. आपल्याला आज कुठले पापड करायचे तर ते पीठ मला तयार करावं लागतं सकाळी 4 नंतर मी सकाळी 7 नंतर मग पापड तयार करते. तर मी आता चक्की थोडी बंद केली कारण पीठचा डब्बा पूर्ण भरलेला आहे पिठाचा. आता हे पीठ मी काढून घेते. तर मी आता अशा प्रकारे पूर्ण पीठ तयार करून घेणार आहे, म्हणजे मी पूर्ण तांदूळ आता दळून घेणार आहे आणि हे रुटीन माझं रोजचंच आहे. आणि आता मी तुम्हाला बाहेर दाखवते बाहेरचं वातावरण. तर बघू शकता तुम्ही पूर्ण काळोख आहे, पूर्ण अंधार आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला पूर्ण पीठ वगैरे तयार करावं लागतं. आणि माझ्यासोबत माझे मिस्टर होतेच, ते पण समोर खाटीवर बसलेले ते. मी चक्कीवरती दळण दळत होती. तर त्यांना असं वाटलं की एकटीच आहे इकडे बाहेर, तर ते पण माझ्या सोबतीला येऊन बसले. तर मी चक्कीवरती असं फडकं टाकून देते, त्याचं कारण की ते तांदूळचं पीठ भरपूर उडतं, त्याच्यामुळे मग मी अशा प्रकारे तिला झाकून देते आणि मग तांदूळ दळते. तर बघा किती छान पीठ तयार झालेलं आहे मस्त. आणि इकडे तांदूळमध्ये नॉर्मल मी साबुदाणा टाकलेला आहे कारण तांदळाला जास्त असं चिकटपणा राहत नाही आणि त्याला तडे पडतात पापडला, म्हणून मी थोडासा नॉर्मल साबुदाणा ॲड केलेला आहे. साबुदाण्यामुळे पापड छान येतात. तर बघा इकडे चक्की चालूच आहे आणि या पीठ उडतं, त्याच्यामुळे मी वरून फडकं टाकलेलं आहे. आता सकाळी वाजले 6:30 आणि 6:30ला बघा मी इकडे पाणी ठेवलेलं आहे चुलीवर आणि पाणी गरम होते तोपर्यंत मी आता घरातली कामं आटपून घेतले, म्हणजे स्वयंपाक वगैरे मी अगोदरच करून घेते कारण पापड लाटायला 12 ते 1 होऊन जातो आणि मग स्वयंपाक खूप लेट होतो. तर बघा मी इकडे अगोदर चुलीवर वेगळं अजून साईडला पाणी ठेवलेलं आहे, गरम पाणी. आणि इकडे मी आता पोळ्या वगैरे करून घेते. तर आता वाजलेले 6:30. 6:30पर्यंत बघा माझे स्वयंपाकसुद्धा तयार झालेला आहे. तर हे माझं रोजचंच नियोजन आहे असं कंटिन्यू. तर स्वयंपाक झाला आणि आता बघा मी इकडे आली, पीठ वगैरे शिजलेलं आहे. 15 मिनटं मी पीठ शिजवून घेते, 15 ते 20 मिनटं. पीठ छान शिजलेलं आहे आणि आता आपण मशीनच्या साहाय्याने खिशी तयार करून घेऊ. तर बघा मी इकडे आता खिशी तयार करते आणि आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता 7:30ला बघा आम्ही इकडे आता पापड लाटायला बसलेलो आहोत. तर हे काम काही सोपं नाही आहे. भरपूर महिला म्हणतात एवढे महाग पापड देतात तुम्ही, थोडेफार कमी करा. पापडचे तुम्ही भाव ठरवतात, पण माझी मेहनत तुम्हाला ती समोर दिसत नाही. तरी सोपं नाही आहे पापड उद्योग. रात्राचा दिवस आणि दिवसाचे रात्र करावे लागते, तेव्हा कुठे पापड उद्योग सुरू होतो आपला. तर अशा प्रकारे माझं रोजचंच नियोजन आहे. तर मी होलसेल पण देते आणि रिटेल पण देते पापड पुण्यामध्ये, परत इकडे कल्याण, ठाणे,
जिथं ट्रॅव्हल्सची सुविधा आहे तिथं आम्ही पापड पोच करतो. तर बघा किती छान पापड तयार झालेले आहेत. एकच नंबर पापड तयार झालेले आहेत.